सर एका फिजिक्सवाल्याने 8 ते 4 हजार जवळपास 5,000 कोटीचा त्यांनी टर्नओव्हर केला. मे बी 8,000 करोड, राइट? येस. आणि एक फिजिक्सवाला ज्याने फिजिक्स शिकून आज 1000 पेक्षा जास्त फ्रँचायझीज विकलाय. कसा होता हा एकंदरीत प्रवास? तर प्रथमतः थँक्यू सर तुमचे, की मला तुमच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही बोलण्यासाठी चान्स दिला. तर मी माझी थोडीशी स्टोरी सांगतो. मी डायरेक्टली या बिझनेसमध्ये कसं आलो, तर मी 2016ला बॅकग्राऊंड फायनान्शियल एकदम कोलॅप्स होता. आणि मी एक सिच्युएशन बघितली घरामध्ये दिवाळीच्या वेळेस, की आपल्या घरात साधं रेशनचे तांदूळ पण नाही, कारण आमचं जे कुपन होतं ते कंबाईन होतं 3 चुलत्यांमध्ये. तर मग ह्या परिस्थितीमध्ये मला म्हणजे घरामध्ये तांदूळ नाही आपल्या किंवा गव्हाचं पीठ नाहीये, अशा सिच्युएशन मध्ये माझ्या घरचे निवांत झोपलेले होते. आणि तिथं मला क्लिक झालं, की घर तर साधारण होतच, पण मला क्लिक झालं की यार घरचे एवढे निवांत झोपलेले. मी बाहेर आलो आणि विचार करायला लागलो. मी 1-2 तास बाहेर बसलो. आमच्या घरापासून थोडासा रस्ता जवळच, रस्त्यावरती येऊन बसलो आणि मी विचार करायला लागलो की माझ्या घरचे एवढे निवांत का झोपलेले. कारण एवढं सगळं सण आहे, सगळीकडं लाइटिंग्स आहे, पुढं घरावरती कंदील आहे, त्याच्यानंतर दिवे लावलेले, आपल्या घरात साधे म्हणजे खाण्याचे प्रॉब्लेम आहे, अशी परिस्थिती. मग म्हटलं यार घरचे एवढे निवांत झोपलेले, त्याचं कारण एकमेव आहे, कारण घरच्यांना माहिती त्यांच्या घरात एक निलेश आहे. आणि मग मी विचार केला की इथून पुढे आपल्याला आपला जर्नी स्टार्ट करायची. मग मी फर्स्टली नेटवर्क मार्केटिंग जॉईन केलं, बट 1.5-2 वर्ष काम केल्यानंतर मला कुठेतरी त्या सिस्टम मध्ये जे लोक काम करतात ते थोडे, सिस्टम खूप छान आहे, नेटवर्किंग हा सिस्टम छान आहे, बऱ्याच जणांना पैसे पण कमावता येतात, बट चुकीच्या सांगितल्यामुळे मधल्या लोकांनी तर तो कोलॅप्स झालेला असं मला वाटलं. आणि मी तिथून पैसे नाही कमवले. आणि देन मी मग आता करायचं काय. आणि होतं काय सर, नेटवर्क मार्केटिंग वाल्यांकडे ना होलसेलमध्ये मोटिवेशन असतं, त्यांचे मोठे मोठे गोडाऊनच भरलेले असतात मोटिवेशनने. यार म्हटलं आता मी तर इतकं सगळं सांगून बसलेलो होतो, मी बंगला बांधल, गाडी घेईल, या सगळ्या गोष्टी. आणि त्यावेळेस मी जॉब सर्च करायला लागलो, तो जॉब पण मिळत नव्हता. सगळे म्हणायचे यार तू फ्रेशर्स आहे, तुला कोण एवढं पेमेंट देणार, म्हणजे 10-12 हजार रुपयांनी तर माझं एक पण गोल कम्प्लीट नाही होणार. मग करायचं काय, तर मी सुरू केला फिजिक्सचे क्लासेस. मग फिजिक्सच्या क्लासेसमधून मला चांगलं अर्निंग आलं. बट मी पहिल्यापासून बिल गेट्स पासून मोटिवेट आहे. बिल गेट्सचं त्यावेळेस मी एक वाक्य ऐकलं, बिल गेट्स म्हणतो की मला ह्या जगामधून मलेरिया हटवायचा आहे. मग विचार केला ह्या माणसाने केलेलं काय आतापर्यंत. तर मायक्रोसॉफ्ट असं बनवलेलं आहे ज्याच्याशिवाय आपण कम्प्युटर इमॅजिन करू शकत नाही. एवढा मोठा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून, वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम सॉल्व्ह करून, तो म्हणतो मला घरातून नाही हटवायचा माझ्या, किंवा माझ्या कंट्रीमधून नाही, मला वर्ल्ड मधून मलेरिया हटवायचा. आणि त्याचं जे गेट फाउंडेशन काम करत आहे. म्हटलं मग मी काय करतोय, मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी मार्केटमध्ये आलो, की यार चला आपण आपलं चहाचा असा चांगला ब्रँड बनवूया. आणि त्याच पिरियडमध्ये मी क्लास जिथं घ्यायचो ना, त्या चहावाल्याशी मी कनेक्ट होतो. चहाचा बिझनेस तो खूप चांगला आहे, म्हणजे कुठला पण फ्रँचायझी बिझनेस बघितला आपण तर चहा एकदम कमी कॉस्ट मध्ये आपल्याला ओपन करता येतो. तर मी त्या चहावाल्याला बघितलं, अक्षरशः त्याचं ते एकाच बादलीमध्ये दिवसभर तो तेच पाणी वापरायचा, त्याच्यातच भांडे धुवायचा, त्याच्यातच चाळणी धुवायचा, ते पातीला 3-4 वेळेस त्याच्यातच धुवायचा. अशा परिस्थितीमध्ये कल्चर पण चांगलं नव्हतं. म्हटलं यार इसको ब्रँड बना जा सकता है.